युद्धामुळे देशभरामध्ये इंधनाच्या तुटवड्याची भीती व्यक्त होत असताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या नागरिकांना परवडणारे आणि शाश्वत इंधन पुरवणं हे आमचं प्राधान्य आहे आणि आम्ही ते करत आहोत। भारतामध्ये ऊर्जेची कमतरता नाही, आमच्या ऊर्जा ग्राहकांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, अशी प्रतिक्रिया हरदीप सिंग पुरी यांनी एक्स पोस्टद्वारे दिलेली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाला आज एक आठवडा पूर्ण झालाय। शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती मोठा संयुक्त हल्ला केला। ट्रम्प यांनी त्याला ऑपरेशन इपिक फ्युरी असं नाव दिलं। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत इराणमध्ये 1332 सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय। खामेनींच्या निधनानंतर भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाले। इराणनं देखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवरती क्षेपणास्त्र डागली आणि त्यामुळे आखाती देशांमधली विमानसेवा ठप्प झाली आहे। त्याबरोबरच इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या वाहतुकीवरती त्याचा परिणाम झालाय। याशिवाय या युद्धामुळे अनेक घडामोडी गेल्या आठवड्याभरामध्ये घडलेल्या आहेत। दरम्यान हे युद्ध कधी संपणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धाला आज एक आठवडा पूर्ण होतोय। या आठवडाभरामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे आपण जाणून घेऊयात। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनींचा पहिल्याच दिवशी मृत्यू झाला। खामेनींसोबत इराणच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले 48 नेते ठार झाले। इस्रायलच्या शाळेवरील हल्ल्यामध्ये इराणमध्ये 165 विद्यार्थी मृत्युमुखी पडले। इराणमध्ये आतापर्यंत 2400, इस्रायलमध्ये 12 आणि अमेरिकेचे 6 सैनिक ठार झालेत। इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद, 1500 जहाजं यामुळे अडकलेली आहेत। इराणचं नौदल, हवाई दल आणि लष्कर संपवल्याचा ट्रम्प यांनी दावा केलाय। इराणकडे 32 जहाजं होती, सगळी बुडवली असा ट्रम्प यांनी दावा केलेला आहे। इराणचा मित्रदेश लेबनॉनवर देखील अमेरिका आणि इस्रायलनं हल्ले केलेत। ब्रिटन, स्पेन, फ्रान्स सारखे देश अमेरिका आणि इस्रायल सोबत युद्धामध्ये उतरलेले नाही। इराणकडून अमेरिकेची आखाती देशातील तळं आणि इस्रायलवरती हल्ले चढवण्यात आलेत। तर युद्धाला आठवडा झालेला आहे। युद्ध 4 आठवड्यांपेक्षा जास्त चालेल, शांतता चर्चा नाही असा ट्रम्प यांनी इशारा दिलाय। युद्ध संपवायचं नाहीच, प्राण असेपर्यंत लढू असं इराणी नेत्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। आखाती युद्धामुळे तेल महागलं, तर आज बॅरलचा दर हा $100 वरती पोहोचलेला आहे। तर हा युद्धाचा परिणाम देखील आपल्याला दिसून येतोय। तर अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा आज 8वा दिवस आहे। शुक्रवारी इस्रायलनं इराणच्या अनेक शहरांवरती एअर स्ट्राईक केली, तेहरानसह अनेक शहरांवरती बॉम्ब हल्ले केले, तर इराणनं तेल अवीववरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला। इराणमध्ये 1332 लोकांचा मृत्यू झालाय, तर इराणमध्ये अनेक भागामध्ये वीज पुरवठाही ठप्प झालाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिलेली आहे। इराणशी आता कुठलीही चर्चा होणार नाही। इराणला जर विध्वंसापासूनच वाचायचं असेल तर शरणागतीशिवाय कुठलाही पर्याय इराणकडे नाही, अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध दरम्यान रशियानं इराणच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्ही इराणसोबत काम करणं सुरू ठेवू, दोन्ही देशांचे एकत्रित प्रोजेक्ट्स देखील सुरू राहतील, अशी प्रतिक्रिया रशियाचे ऊर्जा मंत्री सिव्हिलिन यांनी दिलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमामधून शेतकऱ्यांसाठी 2 लाखांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, पण त्यामध्ये काही त्रुटी आहेत। खरं तर पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे। दुष्काळामध्ये होरपळलेल्या चालू कर्जदारांची कर्जमाफी झाली पाहिजे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 1.5 लाख रुपये दिले पाहिजेत। सरकारला कर्जमाफीची घोषणा करायला आम्ही भाग पाडलं, असं बच्चू कडू म्हणाले। 14 किंवा 15 तारखेला राजू शेट्टी, अजित नवले, महादेव जानकर, रविकांत तुपकर यांच्यासह सगळे शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेऊन सरकारपुढे सविस्तर मागण्या मांडणार असल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली आहे। जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं,
आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मीटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या. पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे. कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. ह्या कर्जमाफीबाबत आता पुढं काय पवित्रा घ्यावा, त्यासाठी मग राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर असेल किंवा अधिक जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहेत, त्यांच्यासोबत आम्ही लगेच 14 किंवा 15ला बैठक घेऊ आणि तिथं निर्णय आम्ही सांगू का नेमकं कशा पद्धतीनं आता सरकारला समोर जायचं. कर्जमाफीची घोषणा विधानसभेमध्ये देवाभाऊ फडणवीसनं केली, त्यांचे आभार मानतो. पण त्याचसोबत काही त्रुट्या त्याच्यात राहिलेल्या आहे. पहिली गोष्ट तर सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. म्हणजे जे पात्र आहे त्यांची सरसकट, जे पात्र आहे त्यांची. दुसरं, जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांनी सांगितलं होतं का दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू. आता दुष्काळात असणाऱ्या याच वर्षाच्या रनिंग कर्जदारच हा दुष्काळात आहे, त्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. दुसरे का जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांना 50,000 काही होणार नाही. किमान 2 लाखाची कर्जमाफी करत असाल तर 1.5 लाख रुपये रेग्युलर कर्जदारांची सुद्धा प्रोत्साहन निधी आपण दिला पाहिजे. हा त्याच्यातला काही कमी कर्जमाफीमध्ये राहिलेला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र एप्रिल महिन्यामध्ये अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत निर्णय होईल, असं कृषी मंत्री दत्ता भरणे म्हणालेले आहेत. एप्रिल महिन्यात साधारणतः येईल, लवकरात लवकर. आता आपल्याला साधारणतः आकडेवारी तो शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. सगळी आकडेवारी गोळा करायचं काम चालू आहे आणि राज्यामध्ये किती शेतकऱ्यांना पीक कर्जाची थकबाकी आहे, किती शेतकऱ्यांना तिथं मदत केली पाहिजे, ज्याने रेग्युलर शेतकरी किती आहेत, रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपये दिले किती रक्कम लागेल, हा सगळा विचार करून हा निर्णय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. रितू तावडे यांनी मुंबईतील भटक्या कुत्र्यांचं नियंत्रण, निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाच्या उपाययोजनांना अधिक गती देण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि यासाठी संबंधित यंत्रणेची क्षमता वाढवावी त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला सुचवलेलं आहे. मागील काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या ही लक्षणीय वाढलेली असून कुत्रे चावल्याच्या घटना देखील वाढलेल्या आहेत आणि यामुळे हा विषय सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षितता आणि नागरी व्यवस्थापन यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी 2 दिवसीय अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलंय. आजपासून या अभ्यास वर्गाची सुरुवात होणार असून रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या 2 दिवसीय अभ्यास वर्गामध्ये एकूण 9 सत्रांचं आयोजन करण्यात आलंय. विविध विषयांवरती मान्यवरांकडून नगरसेवकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. सभागृहातील कामकाज कसं चालतं, विविध विषय प्रभावीपणे कसे मांडायचे, प्रशासनाशी समन्वय कसा ठेवायचा, अशा महत्त्वाच्या विषयांवरती मार्गदर्शन केलं जाणार आहे. अर्थसंकल्पावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या स्मरणार्थ स्मृतीस्थान उभारलं जाणार असल्याची घोषणा केली. यानंतर पार्थ पवारांनी एक पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी शरद पवार पक्षाचा प्रस्ताव होता. पार्थ पवारांना सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवरती उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भामध्ये प्रस्ताव दिला होता. मात्र या प्रस्तावावरती राष्ट्रवादीकडून उत्तर आलेलं नाही. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सदस्यांच्या यादीमध्ये केवळ वडट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समाविष्ट केल्याप्रकरणी गटनेते राजेश अडूर यांना प्रदेशाध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 3 दिवसांमध्ये याबाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत. पक्ष शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांनी महापौरांना बंद लिफाफ्यामध्ये नावं दिलेली होती. मात्र ही 7ही नावं केवळ वडट्टीवार गटाचीच होती. खासदार धानोरकर गटाच्या एकाही नगरसेवकाचा यामध्ये समावेश नव्हता.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.